वाहनाचा नूतनीकरण करताना स्पीड गव्हर्नर सक्ती मागे. ठाकरेच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या लढ्याला मोठे यश. शिवसेनेने मानले आरटीओ अधिकाऱ्याचे आभार. राज्यात प्रादेशिक परिवहन विभागात वाहनांची नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी नवीन स्पीड गव्हर्नर बसवण्याचा निर्णय सरकारने मागे घेतल्याने याचा फायदा राज्यात हजारो वाहनचालकांना मिळाला आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात मध्यंतरीच्या काळात जाचक अटी शर्तींमुळे शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक करणाऱ्या वाहनाची परवाना नूतनीकरण बंद होते. मात्र शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना ठाकरे गटाच्या वतीने 3 महिन्यांपूर्वी मुंबईला मोर्चा काढण्यात आला होता. तसेच राज्याचे अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांना विनंती करण्यात आली होती. आता यश आलेले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. परवाना नूतनीकरणाच्या वेळी स्पीड गव्हर्नर जुनीकडून नवीन स्पीड गव्हर्नर लावण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र तो निर्णय मागे घेण्यात आल्याने शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आज प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मीटर सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आल्याने अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. एकूणच वाहन पासिंगसाठी असलेल्या अटीमुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच नव्या स्पीड गव्हर्नर बसवण्याच्या आदेशामुळेही वाहन चालकांना मोठा आर्थिक फटका बसणार होता. यात वाहन पासिंग करताना 16 अंकी असलेले नवीन स्पीड गव्हर्नर बसवण्याचे आदेश काढण्यात आले होते. तसेच नवीन रेडियम न लावता तसेच ठेवून त्यासाठी नवीन प्रमाणपत्राचे दर आकारण्यात येत होते. या अटी शर्तींमुळे स्कूल बससह वाहन परवाना नूतनीकरण कामकाज विरोधात होत होता. नाशिक शहरात स्कूल बस चालक संख्या मोठी आहे. ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेने प्रादेशिक परिवहन कार्यालयात निवेदन सादर करून स्कूल बस चालक मेळावा घेणे व स्कूल बस पासिंग करण्याबाबत केलेल्या मागणीला यश आले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विद्यार्थी वाहतूक चालक मालकसह इतर वाहन चालकांनी लाभ घ्यावा. तसेच स्कूल बस चालकांनी पासिंग करून वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन अजीम सय्यद यांनी केले आहे. यावेळी अजीम सय्यद, तेजिंद्र सिंग बिंद्रा अध्यक्ष, राहिल सय्यद, योगेश पाटील, सुनील मोरे, सुनील पाटील, अविनाश भरीतकर, अजय मिसाळ, दस्तागीर रंगरेज, रवी मोरे, महेश दरगोडे, दीपक पाटील, शामराव मारोडे, अनिल चव्हाण, बंटी कदम आदी उपस्थित होते. आज 3 जुलै आज प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयावरती आम्ही आज सर्व अधिकारी आपले परिवहन कार्यालयाचे प्रमुख श्री प्रदीप शिंदे साहेब तसेच त्यांचे सगळे सहकारी त्यांच्या आज आम्ही शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेतर्फे त्यांचा एक छोटासा सत्कार केला. आपले मुंबईचे परिवहन आयुक्त भिमनवार साहेब मुंबई कार्यालयावर जसं आपण एक मोर्चा नेला होता मागं 3 महिन्यापासून आपल्या वाहतूकदारांची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी स्पीड गव्हर्नरचा जो चाललेला होता का स्पीड गव्हर्नर 16 अंकी जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत गाड्यांचे फिटनेस होत नाही, त्याचा खूप मोठा विषय होता आणि त्याच्यामुळे ते गाड्यांचे काय फिटनेस होत नव्हते. त्याच्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री त्यांनी पण याच्यात भाग घेतला आणि लोकांची समस्या जाणून घेतली. आम्ही 3 महिन्यापासून याला लढा देत होतो आणि प्रत्येक संघटनेचे जे लोकांनी याच्यासाठी प्रयत्न केला मी त्यांच्या सर्वांचे आमच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने यांचे सर्वांचे आभार मानतो. आज त्या जेवढ्या गाड्या स्पीड गव्हर्नरसाठी जे थांबलेले होते काल ट्रान्सपोर्ट कमिशनर DC ऑफिसमधनं ते सगळे गाड्या अपॉइंटमेंट उघडे करण्यात आलेले आहे आणि सर्व गाड्या आता फिटनेससाठी 1 रुपयाची अडचण येणार नाही असं आम्ही काल सगळ्या गाड्यांच्या अपॉइंटमेंटसाठी आम्ही चालू केलेली आणि अपॉइंटमेंट येते त्यांची. मी सर्व आपल्या ट्रान्सपोर्ट कमिशनर व सगळे RTOचे अधिकारी ज्या लोकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला मी त्यांचे सर्वांचे आमच्या पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि ज्या लोकांनी फिटनेस केलेली नाही त्यांना एक आवाहन करतो आपण रस्त्यावर चालणारे लोक आहे, पावसा पाण्याचे दिवस आहे, शाळा वाहतूक विद्यार्थी वाहतूक करणारे लोकांना पण एक आवाहन करतोय का आपण जे काम थांबलेलं होतं लवकरात लवकर आता फिटनेस करून घेणे याचा लाभ सगळ्या महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे ही अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागील 26 एप्रिल पासून अचानक वाहन सिस्टमवर बदल करण्यात आला आणि त्या बदलमध्ये प्रत्येक गाड्यांचे फिटनेस हे हेल्डअप व्हायला लागले, अपॉइंटमेंट मिळणं बंद होऊन गेलं आणि त्या सिस्टमला परत रिस्टोर करण्यासाठी आजीमबाईंनी जे मागच्या 3 महिन्यात जे प्रयत्न केले मी त्यांचं अभिनंदन करतो प्रत्येक वाहन मालकांच्या तर्फे. तसंच ऑल इंडिया मोटर काँग्रेसचे मलकीत सिंग बल यांनी बी प्रचंड मेहनत केली होती. त्यांनी पण काल मंत्रालयामध्ये
परिवहन मंत्र्यांबरोबर जी मीटिंग होती आणि आजिमबाईंचं जो निवेदन होता तर त्याची दखल घेऊन परत तो सिस्टम रिस्टोर करून पूर्वीप्रमाणे अपॉइंटमेंट देण्यासाठी आदेश दिला आणि परिवहन आयुक्तांनी पण इमिजिएटली 4-5 वाजता तो सिस्टम रिस्टोर केला आणि 5:30 नंतर सगळ्यांना अपॉइंटमेंट मिळायला लागली आणि मागच्या 3 महिन्यात 10 ते 12 गाड्या फक्त पासिंगला यायच्या. आता अचानक आज 100 ते 150 गाड्या यायला लागल्या. नुसतं नाशिकनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्या पूर्ण गाडीला लाभ झाला. मी परत आजिमबाईंची धन्यवाद देतो का बा असंच प्रयत्न याच्या पुढं सर्व वाहन मालकांसाठी जेव्हा जेव्हा कोणती पण अडचण येईल, स्टेट लेवल असू नाशिक लेवल असू. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.